त्यांच्यापैकी किती जण दादांना कधी भेटले असतील? दादांचा आणि तटकरे साहेबांची मैत्री, त्यांचा राजकीय प्रवास किती जणांना माहिती असेल? मला जर विचारता 99% जणांना माहीत नसेल. कारण जर माहिती असतं तर ते तशा कमेंट करूच शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. आज तू जे करशील ते तुझ्या पद्धतीनं योग्य असेल. कदाचित समोरच्याला वाटेल की ते अयोग्य आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तो माणसालाच चुकीचं ठरवाल किंवा त्याची जी निष्ठा होती त्यालाच चुकीचं ठरवाल. तुम्हाला जज करण्याचा अधिकार आहे, पण त्या माणसाला लेबल करण्याचा अधिकार नाही. कारण आपण प्रत्येकजण त्या क्षणाला जे योग्य असतं किंवा जी व्यक्ती आज नाही आहे, त्याला अभिप्रेत जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात आपण हा नाही विचार करत, की त्याच्यात किती जण नाराज होतील, किती जण खुश होतील. हा विचार जर आपण करत बसलो, तर ज्यांना त्या क्षणाला ज्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय, कदाचित त्यांना पाठबळ देण्याच्यासाठी आपण अपयशी ठरू. सो त्या क्षणाची जी गरज होती, ती त्यांनी केली आणि त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांना ट्रोल होत आहेत सोशल मीडियावर. मला वाटतं जे ट्रोलिंग करणारे आहेत ते पण कशा पद्धतीचे आहेत याचं विश्लेषण करण्याची मी गरज नाही. कारण सोशल मीडियावरची ट्रोलिंग हल्ली कशा पद्धतीनं होते, ती केली जाते, ते आपल्याला लगेच कळतं. आणि मुलगी म्हणून मला वाईट वाटतात ते कमेंट्स वाचून. कारण ते माझे वडील आहेत. तुम्हाला अधिकार नाहीये त्यांच्याबद्दल बोलण्याचा. तुम्ही त्यांचा राजकीय प्रवास बघितला नाहीये, अनुभवलेला नाहीये. तुम्ही दादा आणि त्यांची मैत्री कधी जवळून बघितलेली नाहीये. दादा आणि त्यांना सहकारी म्हणून चांगले वाईट दिवस त्यांनी जे बघितलेले आहेत ते तुम्ही जवळून बघितलेले नाहीत. तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये, पण तुम्हाला जे काही काम दिलेलं असतं ते तुम्ही करता.